सन्माननीय बुवा अभिषेकजी शिरसाट यांचं स्वागत करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी दुसरे निमंत्रित बुवा संदीपजी खुदारे यांचा छोटेखानी सत्कार सन्मान करतील सचिन घाडीगावकर। जोरदार शाळांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे। दोन्ही बुवांना एक विनंती असेल, आपण आम्हाला पाहिजे तशी बारी कराल यात शंका नाही, आम्ही जोडीत तशी निवडलेली आहे। पुन्हा एकदा दोन्ही बुवांचे मनपूर्वक स्वागत। आपण भजनाला सुरुवात करावी अशी मंडळाच्या वतीने विनंती करतो। धन्यवाद। सुस्वागतवाने धन्यवाद। प्रथमतः ग्रामदेवता गांगेश्वराच्या कृपा आशीर्वादानं, त्याचप्रमाणे जैन ब्राह्मणाच्या कृपा आशीर्वादानं पावन झालेल्या या आडवली गावच्या पवित्र आणि पुण्य भूमीला साष्टांग नमस्कार करतोय। आज या ठिकाणी आडवली झाडीवाडी आहे। या ठिकाणी हा महाउत्सव म्हणावा लागेल। अनेक धार्मिक तथा सामाजिक कार्यक्रमांचं आयोजन करून त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि इथे जमलेल्या माझ्या तमाम भजन रसिकांचं मनोरंजन या एकमेव उद्देशाने डबलवारी भजनाच्या जंगी सामना या झाडीवाडी उत्सव मंडळातर्फे आयोजित केला आहे। खरोखरच या मंडळाचे जेवढे पदाधिकारी असतील, देशश्रेष्ठ असतील, सर्वांचे मनस्वी आभार मानतोय। आज या ठिकाणी आम्हा दोन बुवांची निवड केली। मी स्वतः बुवा अभिषेक शिरसाट, मुक्काम पोस्ट हरपूर तालुका बेळगावी जिल्हा सिंधुदुर्ग। मला या ठिकाणी पक्वासात करते गेली 17 वर्ष। माझ्यावरती भावासारखं प्रेम असणारे आदरणीय या सिंधुदुर्गातील नामांकित पक्वासात रुपेशजी परत, तबला साथ करण्याचे उदयनमुख कलाकार वेदांत गोसावी आणि माझी कोरस मंडळी, त्याचप्रमाणे माझ्या जोडीला असणारे सन्माननीय भजनी बुवा संदीप बुवा पुजारी, मुक्काम पोस्ट नाडद, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। त्यांना या ठिकाणी पक्वासात करताना सिंधुदुर्गातील नामांकित पक्वासाचे आमचे मित्र संकेत राऊत आणि तबला साथ करताना कौतुक घाट आणि त्यांची कोरस मंडळी आज आम्हाला दोन्ही या ठिकाणी आमंत्रित केल्याबद्दल
संपूर्ण गाडी उत्सव मंडळाचे लाख लाख आभार मानतोय। खास करून सन्मान्य उमेदची गाडी गावकर, फोनद्वारे संपर्क साधणारी सचिन गाडी गावकर, कृष्णा आचरेकर, संदेश गाडी गावकर, राजू गाडी गावकर, त्याचप्रमाणे या स्वामींच्या मंडळात 2 वेळा मला डबलवारी करण्याची संधी मिळाली। असे आदरणीय स्वामीनारायणचे भक्त आमचे भाई महाराज यांच्याही चरणाची नतमस्तक होतोय। तिथे जमलेल्या भजनी भवानीचे करता आमचे संजय चव्हाण भाऊ उपस्थित असतील, तर त्यांना विनंती करतो त्यांनी या ठिकाणी खुर्चीचा मान टाकायचा आहे। त्याचप्रमाणे खरोखरच अल्पावधीमध्ये ज्यांनी पकवान वादनाच्या नावाखाली आपलं नाव कमवलं ते माझे मित्र सन्मान्य पकवान विपुल सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांचेही मनस्वी आभार मानतोय। तिथे जमलेल्या भजन रसिकांमध्ये जलगापुरी पकवान वाटला कार्यक्रमाला थोडा विलंब होतोय, सर्वांची नावं घेत बसत नाही। पुढे गाडी आहे त्यावेळी 100% घेत जलगापुरी भजनी नाट्यकर्मी, रंगकर्मी, पकवान वादक, दशावतारी कलावंत आणि इतर कलाकार असतील सर्वांच्या चरणाशी नतमस्तक होतोय। गो ब्राह्मण पती बालक परस्त्री माते समान मानणाऱ्या छत्रपती शिवरायांना विद्येची देवता शारदे मातेच्या नतमस्तक होऊन इथे जमलेल्या माझ्या माता बहिणींना साष्टांग नमस्कार करून पुनश्च एकदा रामेश्वर ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन गणपतीचे परमहंस भालचंद्र महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही दोन्ही बुवांच्या त्याचप्रमाणे इथे जमलेल्या तुम्हा सर्वांच्या माता भगिनींना साष्टांग नमस्कार करून अतिशय सुंदर अशी जाऊन सर्विस लागले त्यांचे मनस्वी आभार मानून तुम्हा तमाम भजन रसिकांच्या आशीर्वादानं या डबलवारी आपले सामने भजनाच्या प्रथम पर्वाला सुरुवात करतोय। धन्यवाद। जय जय महाराज। खरोखरच आडवली घालीवाडी यांचे मी लाख लाख आभार मानतोय। आणि अशा सुंदर गोवांवर आज मनोरंजनाला मनोरंजन भेटणार, कारण जोडीला असे गोवा असल्यानंतर अजिबात तिथे हयगे नाही। पण सुरुवात माझ्याकडे आहे। प्रथमतः भजनाच्या स्वरूपात भजन करूया आणि त्यानंतर आगे आगे देखो होत आहे क्या थांब मी आता सुरुवात करतो। तुम्ही वायरमॅन असाच ना, यांची जरा जोरदार टाळी वाजवायची। सिंधुदुर्गात जे काय आता घडामोडी घडतात नाही, पाऊस कधी येतात हे बिचारे जीवाची बाजी लावतात। जर आपलं काम करून ही लाईटीची व्यवस्था पुरवतात ना, साहेब घरात झोपलेले असतात, आम्ही फोन करून ह्यांका विचारित बसतो काय रे काय झोप ना डबलवारी आमच्याकडे काय, मग हे हिनावरती येणार। म्हणजे हठात पेटणार ते, देर ना हो जाए पण देर ना हो जाए, चलो चालू क्षणभर उघड ज्याच्या कृपेचा मजला बसाला, मजला बसाला। आमचे 3 बारी होते
गेलो की शॉकअप सर खरा आणि हे मला वाटतं मी ना 8 महिने खरोखर आजारपणामुळे जागेवर होतो. ह्याच माणसाची भाजी भरली होती. म्हणजे तो आनंद जो मिळाला आनंद आणि एकटो सुद्धा नसेल थत्राट पण सुंदर बघा. आज तुमका वावग्या काय भेटणार नाही. पहिली सुरुवात माझ्याकडे भजन माझ्याकडे फक्त हे थांब तर मी भजन करतो. मग नानाबीला सगळं दिसतं. कारण बघा आज गाडीवाडी या खरोखर या परिवाराचेच मी आभार मानतो. जवळजवळ कार्यक्रम सगळ्या गोवांचे संपले आहेत. गोवांना सुद्धा परत मला वाटतं कार्यक्रम आला उद्या आहे. माझ्याकडे 1 तारखेला ठरवतो विषय पण म्हटलं तुमचा आधी कन्फर्म करा उद्या फोन येईल. संदीप लोकी बुवा आणि संदीप पुजारी असं त्या लोकांची विनंती आहे. बघूया काय करीत राहायचे. पाऊस पडांगे हीच कंटलांगे काय सांगा आपल्या कपाळात घ्याय तरी मोकळा व्हायचा. कधीतरी मराठा सांग ज्याला जन्मात घातल्या तो कधीतरी नेतच व्हा. शेवटी आपली ओळख थांबा हे असंच बघा. मग हो ज्याने जन्म दिलाय तो नेणार आहे. त्याने पृथ्वीची पिलेलंच आहे. पण या नामस्मरणाने आज भवांची माझी ओळख कशी आहे. माझं तर शिक्षण जमते मावशीनं दुपारपर्यंत. सकाळी माझी आईनं माका घरात सोडली. दुपारी सगळी शाळा कंटाळून माका घरात घेऊन सोडली. या नामस्मरणात एवढी ताकद आहे. हळूहळू सांगणार. प्रथमतः भजन कर या ठिकाणी खरोखरच संजय मालणकर उपस्थित आहेत. त्यांचे मनस्वी आभार मानतो. गमरे निसारी 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 रे रेमाबणी बमरे रेमाबाणी बमरे रेमाबाणी रे पाणी सारे आज दिवसभर ताज बघतो. पाणी निसानी बम पली बम पली सा गण गण मारा नभी दाटय कुसळ गण गण मारा नभी दाटय
माझे शंकर माझ्या चिरंजीवी कोण म्हणते पाच चिरंजीवी, पण असाही जगतसंत होऊन गेला ज्याला सदैव वैकुंठाला तो वैकुंठीचा नारायण घेऊन गेला, म्हणजे त्याचा मृत्यूचा दाखलाच नाही. मग ते सुद्धा तुकोबाला चिरंजीवी झाले की नाही. आज 18 वर्षांची 18 मतं पुराणावरती भांडायचा, शास्त्रावरती, त्याच्यापेक्षा ह्या आपला बरा ए थांब पदसानी रे रे गमा रे सानी रे मपणी मपद मरे सा एक राधा एक मीरा दोनों ने तुमचा गाणं गायचा का हे का देर ना हो जाए कहीं देर ना हो जाए. या गाणं माका काय कारण माका तशी देर झालेली नाही, त्यामुळे पुरा म्हणतो पण गजराच्या म्हणतो नक्की म्हणतो. पदसानी रे सा एक राधा एक मीरा दोनों में शाम को चाहा अंतर ही क्या दोनों की चाह में बोलो अंतरी क्या दोनों की चाह में बोलो एक प्रेम दीवानी एक प्रेम दीवानी एक राधा एक मीरा दोनों ने चाह को चाहा अंतरी क्या दोनों की चाह में बोलो अंतरी क्या दोनों की चाह में बोलो